वेलकम टू विदर्भ आयस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर संविधानाबद्दल बऱ्याचदा आपल्या संविधानावर टीकासुद्धा केली जाते. तर ते जे टीका आहे ते आपण कशा खोडून टाकल्या पाहिजे आणि त्याच्यात ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर त्या तर बरोबर आहे नाही, पण तरीही त्या कशा प्रकारे आपण पेपरमध्ये त्या प्रेझेंट केल्या पाहिजे हे आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण त्याच्या अगोदर तर हेच बघणार आहोत की संविधान म्हणजे होते काय, संविधानाचे कार्य काय असते. ठीक आहे. आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी पाहू. तर सुरुवातीला संविधान म्हणजे काय, तर संविधान जो आहे ना, तर सर्वात अगोदर काय आपल्याला माहित असलं पाहिजे की संविधान हा देशाचा मूलभूत आणि सर्वोच्च कायदा असतो. ठीक आहे. तर संविधान हा राज्याचा म्हणजे देशाचा मूलभूत आणि सर्वोच्च कायदा असतो आणि त्याच्या आधारे इतर सर्व जे कायदे असतात ते तयार केले जातात किंवा निर्माण केले जातात. ठीक आहे. तर त्याच्या आधारे इतर सर्व कायदे तयार केले जातात किंवा ते अंमलात सुद्धा आणले जातात. म्हणजेच काय आहे का, जर एखादा कायदा संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीचं जर उल्लंघन करत असेल तर असा कायदा जर संसदेने निर्माण केला किंवा राज्य विधिमंडळाने निर्माण केला, त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा तुमचं उच्च न्यायालय सुद्धा तो जो कायदा आहे त्याला अवैध म्हणून घोषित करू शकते. हे का करू शकते, कारण की ते संविधानातील तरतुदीशी सुसंगत नाही म्हणून. ठीक आहे. तर समोर संविधान देशाच्या राजकीय व्यवस्थेची मूलभूत रचना निश्चित करते. आता राजकीय व्यवस्था कशी की जर पाहिलं असणार तर आपल्या इथं संसदीय प्रणाली, संसदीय शासन प्रणाली आहे. तर त्यामध्ये जर पाहिलं असणार तर देश पातळीवर राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, मंत्रिपरिषद आहे. राज्य पातळीवर राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्रिपरिषद आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आहे. तर हे जे आहे ना, तर राजकीय व्यवस्था जी आपल्या देशाची असते तिची मूलभूत रचना हे निश्चित करते. सोबतच कायद्याचे राज्य सुद्धा प्रस्थापित करते आणि तसेच विविध शासकीय संस्थांचे अधिकार, कर्तव्य आणि परस्पर संबंध हे स्पष्ट करते. म्हणजेच काय आहे का, जर आपण जर पाहिलं 3 मुख्य अंग असते आपल्या संविधानामध्ये सांगितलेले आहे. तर एक असते तुमचं कायदे मंडळ, एक असते तुमचं कार्यकारी मंडळ आणि त्यानंतर असते न्यायमंडळ. आता हे जे तिन्ही तुमचे अंग आहे, हे तिन्ही अंग जर पाहिले असेल तर कायदे मंडळाचं कार्य काय आहे, कायदे तयार करणे. त्यानंतर कार्यकारी मंडळाचं काम काय आहे का, केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे. आणि न्यायमंडळाचं काम काय आहे का, जे कायदे केलेले आहे किंवा जे कायदे अंमलात येणार आहे ते संविधानाच्या तरतुदीशी सुसंगत आहे की नाही किंवा संविधानाचा आधार घेऊन तयार केलेले आहे की नाही हे चेक करण्याचं काम न्यायमंडळाचं आहे. ठीक आहे. तर आणि त्यानंतर यालाच म्हटलं जात असते सेपरेशन ऑफ पॉवर, अधिकारांचे विभाजन. कायदे मंडळाचं काम कायदे तयार करणे, कार्यकारी मंडळ कायदे तयार नाही करणार आणि न्यायमंडळ सुद्धा कायदे तयार नाही करणार. न्यायमंडळ निर्देश देऊ शकते, डिरेक्शन देऊ शकते, पण कायदे तयार नाही करू शकत. ठीक आहे. त्यानंतर संविधानाची कार्य म्हणजे काय. आता समजा जर तुम्हाला संविधानाच्या रिलेटेड किंवा संविधान, लिखित संविधान, अलिखित संविधान याच्यावर प्रश्न विचारला, मग त्यावेळेस तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायची असेल आणि ते इंट्रोडक्शन लिहित असताना तुम्हाला सुरुवातीला संविधान म्हणजे काय हा जर प्रश्न विचारला तर त्यामध्ये तुम्हाला इथला डेटा लिहायचा. हा इंट्रो जो आहे इथला इंट्रो तिथं लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर विविध गटांमध्ये समन्वय साधणारे नियम निश्चित करणे. आता विविध गटांमध्ये जर पाहिलं असणार तर आपल्या इथं काय आहे का, आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये खूप जास्त विविधता आहे. तर याच्यामध्ये समन्वय राहायला पाहिजे. तर हे संविधानामध्ये सांगितलेलं आहे स्पेसिफिक. प्रत्येकांना समजा एखादा अल्पसंख्याक आहे तर त्यांच्या हितांचं संरक्षण सुद्धा झालं पाहिजे. असं नाही आहे की बहुसंख्याक अल्पसंख्याकांवर अत्याचार करणार, असंही नाही होऊ शकत. ठीक आहे. तर हे जे आहे हे संविधान काय करते, याच्यामुळे काय होते का, संविधानाने अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी काही अधिकार दिलेले आहे. ठीक आहे. अस्पृश्य असणार ते अस्पृश्यता निर्मूलन याच्यासाठी सुद्धा काही आपले तरतुदी सांगितलेले आहे संविधानामध्ये. ठीक आहे. समानता प्रस्थापित कशी करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. यामुळे काय राहणार काय, कोणी मागास पण नाही राहणार, कोणी जास्त फॉरवर्ड पण नाही राहणार आणि कोणी जास्त बॅकवर्ड पण नाही राहणार. त्यामुळे दोन्हीही सोसायटीमध्ये किंवा दोन्हीही सामुदायिक गटामध्ये किंवा विविध गटांमध्ये एक समन्वय साधला जाईल. त्यानंतर सत्तेचे वितरण व अधिकारांचे निर्धारण करणे. आता सत्तेचे वितरण म्हणजेच काय आहे का, समजा आपली जे 7वे परिशिष्ट आहे. आता 7व्या परिशिष्टानुसार काय केलेलं आहे
प्रत्येकानं म्हणजे केंद्राला कोणत्या विषयामध्ये कायदे तयार करायचे, राज्य कोणत्या विषयामध्ये कायदे तयार करणार, अशा प्रकारच्या काही सूची दिलेल्या आहे. म्हणजे राज्य सूची, संघ सूची, समवर्ती सूची. तर हे प्रत्येकांना एक प्रकारे जर पाहिलं असणार तर सत्तेचे वितरण करून दिलेले आहे. ठीक आहे, सत्तेचे काय करून दिलेले आहे, वितरण करून दिलेलं आहे. जसं उदाहरणार्थ आपण जर पाहिलं असणार तर पोलीस जे आहे, आता पोलीस जर पाहिलं असणार तर तुमच्या राज्याच्या म्हणजे राज्य सूचीमध्ये येऊन जाईल. आता समजा ॲटॉमिक एनर्जी आहे हे केंद्र सूचीमध्ये येऊन जाईल किंवा संघ सूचीमध्ये येऊन जाईल. तर प्रत्येकांना अधिकार दिलेला की याच्याबद्दल तुम्हाला कायदे तयार करू शकता तुम्ही. त्यानंतर जे आहे राज्य सत्तेला अधिकार देणे आणि त्यावर मर्यादा घालणे. आता राज्य सत्तेला अधिकार देणे म्हणजेच काय आहे का, राज्याला, राज्य म्हणजे देश, म्हणजे राज्य म्हणजे आपण असं म्हणू की अनुच्छेद 12 अंतर्गत जेही काही येते तर ते काय आहे, राज्य आहे. मग ते जे राज्य आहे ना तर त्या राज्याला आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, राज्य सरकार आलं, केंद्र सरकार आलं, सर्वच आलं. आता हे जे आहे ना तर यांना काही अधिकार दिलेले आहे, पण त्यांना ते अधिकार जे दिलेले आहे तर त्यांच्यावर काही मर्यादा सुद्धा घातल्या ॲट द सेम टाइम. ठीक आहे, तर हे आता सत्ता म्हणजे काय आहे, अधिकार देण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, संविधानाचं आहे. त्यावर मर्यादा घालणे सुद्धा काम कोणाचं आहे, संविधानाचं आहे. त्यानंतर राज्याच्या उद्दिष्टांची व मार्गदर्शक तत्वांची मांडणी करणे. आता राज्याचं उद्दिष्ट काय, आपल्या देशाचं उद्दिष्ट काय आहे, धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करणे. ठीक आहे, धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करणे हे आपल्या कशामध्ये सांगितलेलं आहे, हे सांगितलेलं आहे सरनाम्यामध्ये. त्यानंतर जर पाहिलं आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं आहे का, अनुच्छेद 44 मध्ये सांगितलेलं आहे त्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे तो कशा प्रकारे लागू करायचा हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे का उद्दिष्ट काय असले पाहिजे. आज जर पाहिलं तर काही अशा डीपीएसपी मध्ये मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी किंवा मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये अशा काही तरतुदी दिलेल्या आहे का पुढे जाऊन समाज जसा जसा डेव्हलप होत जाईल त्याच्यानुसार, समाज जसा जसा डेव्हलप होत जाईल त्याच्यानुसार तुम्हाला काही ना काही नवीन नवीन तरतुदी करण्याची गरज आहे किंवा सरकारने हे पावले उचलले पाहिजे, याच्यासाठी त्याच्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की ह्या सर्व गोष्टी जर पाहिलं असणार ना तर ह्या सर्व गोष्टी जर ज्या आहेत तर तुमच्या संविधानामध्ये दिलेल्या आहे किंवा संविधानाचे हे कार्य आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तर नेक्स्ट जर पाहिलं असणार ना तर सिंहावलोकन 3.0 हे जे आहे बॅच लॉन्च केलेली आहे. आता हे बॅच लॉन्च केलेली आहे तर हे कशासाठी आहे का 31 मे 2026 तर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे. 2026 ची राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे. तर ही जे बॅच आहे तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळून जाते. तर याच्यामध्ये आपल्याला काय होत असते की जेव्हा एक्झाम जवळ येते तर आपल्याला कमी वेळेत जास्त रिव्हिजन करण्याची गरज असते. तर ती रिव्हिजन कशा थ्रू करू शकता तुम्ही, फास्ट ट्रॅक रिव्हिजन थ्रू. आता मग हे जर पाहिलं हे एक प्रकारची हे फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि असं आहे का हे याचं थर्ड व्हर्जन म्हणू शकतो किंवा थर्ड टाइम लॉन्च होत आहे 3.0. तर यामध्ये हे 21 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ज्याला लाईव्ह पाहायचं असेल ते लाईव्ह पाहू शकते आणि ज्याला रेकॉर्डेड पाहायचं आहे ते रेकॉर्डेड पाहू शकते. ठीक आहे, तर याच्यामध्ये पूर्ण विदर्भ अकॅडमीची टीम आहे आणि ते 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 जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला गायडन्स मिळणार. ठीक आहे, आता ही झाली आपण म्हणू शकतो का प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी. आता कोणी ज्यांनी 2025 मध्ये प्री दिलेली होती, पण आता 2025 मध्ये प्री दिल्यानंतर आता काही दिवसानंतर मेन्स आहे. मग आता ही जी आहे फर्स्ट टाइम मेन्स होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार फर्स्ट टाइम जेव्हा मेन्स होईल तर त्यासाठी एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे 10 पॉइंटर बॅच. आता 10 पॉइंटर बॅच काय आहे का, याच्यामध्ये जर पाहिलं असं सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या की हे जे नोट्स आहे तुम्हाला नोट्स मुख्य परीक्षेभिमुख किंवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला नोट्स मिळणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टीचिंग सुद्धा केली जाणार. त्यानंतर त्याच्यामध्ये जर पाहिलं असं ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं हे सुद्धा सांगितलं जातं. सोबतच लिखाणाचं सराव आणि त्याचं मूल्यांकन हे सुद्धा तुमच्याकडून करून घेतलं जाते. पण हे लक्षात ठेवा हे फक्त ऑनलाईन फॉर्ममध्ये ही अवेलेबल आहे. 20 तारखेपासून सुरू झालेली आहे. तुम्हाला 20 तारीख म्हणजे 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही जे आहे अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता. दोन्हीपैकी अकॅडमीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिरेक्टली ॲपला जाऊन तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा विदर्भ अकॅडमीची पूर्ण टीम आहे.
नेक्स्ट. आता काय आहे की आता आपलं जर पाहिलं असेल ना, आपल्या संविधानावर बऱ्याचदा उधार घेतलेले संविधान अशा प्रकारची काही टीका केली जाते. आता जर पाहिलं असेल तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, पण त्याच्या फेवरमध्ये युक्तिवाद आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये युक्तिवाद, तर आपण ते कसे लिहायचे ते बघणं. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल संविधानातील युक्तिवाद का आपण घेतलेलेच आहे वा, तर त्यासाठी जर पाहिलं असेल तर भारतीय संविधानाच्या अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांना परदेशी संविधानांनी प्रेरणा लाभलेली आहे. जसं कसं आहे का, आपण जर पाहिलं असेल ना तर मूलभूत हक्क हे काय केलेलं आहे की आपण म्हणतो की अमेरिकेच्या संविधानापासून प्रेरित आहे. म्हणजेच काय आहे का, जे परदेशी संविधान आहे त्या परदेशी संविधानापासून प्रेरित जरी असले तरी असं म्हणतात का नाही तुम्ही तर हेच घेतलेलं आहे किंवा तिथलेच तुम्ही याच्यातल्या तरतुदी त्या जे दुसऱ्या देशाचं संविधान आहे त्यातल्याच तरतुदी आहे. पण आपण आता जेव्हाही हे पुन्हा जेव्हा पाहू आपण कॉन्टेंट, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल का यांच्या अगोदर आपल्याकडे होतं. ठीक आहे. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे तर आयरिश संविधानावर आधारित आहे. त्यानंतर संसदीय शासन पद्धती किंवा विधिमंडळ किंवा पंतप्रधानाची काय भूमिका असेल काय नाही, तर हे ब्रिटिश प्रतिमान आहे किंवा ब्रिटिश मॉडेल आहे. त्यानंतर मजबूत केंद्र, आपल्या इकडे जर पाहिलं असेल केंद्र जे आहे ना, हे केंद्र जास्त स्ट्रॉंग आहे राज्यापेक्षा, जरी आपल्या इथं संघराज्य व्यवस्था असली तरीही. हे जो आहे हे कॅनेडियन संविधानाचा प्रभाव आहे असं म्हणतात. ठीक आहे. कॅनडामध्ये सुद्धा केंद्र जास्त प्रभावी आहे किंवा केंद्र जास्त बळकट आहे, राज्य कमी बळकट आहे. आणीबाणीच्या तरतुदी हे जर्मनीचं जे संविधान आहे त्याच्यामधून स्वीकारले आहे. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य जे आहे हे सोव्हिएत किंवा रशियन, म्हणजे अगोदर जेव्हा ते ज्या वेळेस USSR होतं म्हणजे सोव्हिएत संघ, आणि त्यानंतर ते रशिया झालं 1990 मध्ये जेव्हा ते डिसइंटिग्रेट झाल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर समवर्ती सूची तर ऑस्ट्रेलियाच्या संविधानापासून प्रेरित आहे. न्यायालयीन पूर्वावलोकन अमेरिकन न्यायप्रणालीपासून स्वीकारलेले आहे. आता हे जे आहे तर हे प्रत्येक देशापासून आपण असं असं स्वीकारलेलं आहे असं आर्ग्युमेंट आपण तुम्ही काय करू शकता, त्याच्या म्हणजे आपलं संविधान जे आहे जेव्हा तुम्हाला बॉरोड कॉन्स्टिट्यूशन असं जेव्हा म्हटलं जाते तर त्याच्या फेवरमध्ये हे युक्तिवाद लिहू शकता. पण त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला, कारण की दोन्ही बाजू लिहायची गरज असते, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याच्या अगेन्स्टमध्ये हे युक्तिवाद लिहू शकता. पहिली तर घटनात्मक संकल्पनावर कोणाचं पेटेंट नसते, कोणाचं स्वामित्व हक्क नसते. काय हे असंच आहे आणि त्याच्यामुळे जर पाहिलं असता तुमच्या संविधानामध्ये आहेत म्हणजे आमच्या संविधानामध्ये नसावं का. ठीक आहे. जर कोणी जर एखादी बाईक घेतली, समजा एखादी शाईन नावाची बाईक घेतली, तर दुसरा शाईन नावाची बाईक घेऊ शकत नाही का, तो तर म्हणणार माझं तुम्ही कॉपी केलं. ठीक आहे. एखाद्यानं कोणी जर एका कलरचं शर्ट घेतलं आणि दुसरा म्हणणार की या कलरचं शर्ट घेतलं तर तू तुम्हाला कॉपी करत आहे. याच्यावर कोणाचा पेटेंट नाही आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की संविधानाच्या मूलभूत कल्पनावर किंवा संकल्पनावर कोणाचाही पेटेंट हक्क नसतो, हे डॉक्टर BR आंबेडकरांनी म्हटलेलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा, संविधानाच्या रिलेटेड डॉक्टर BR आंबेडकरांचे जेही काही स्टेटमेंट्स असणार ते जर तुम्ही एक्झाममध्ये प्रॉपरली जर लिहिले, त्यांचे जे कोट्स आहेत ते तुम्ही एक्झॅक्टली जर लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकते. ठीक आहे. भारतीय संविधानाने विविध देशातील संकल्पना, आता असं आहे का देशातील संकल्पना अंधाधुंद करणारे नव्हे तर त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन केलं, आणि इनोव्हेशन करून आपण जर पाहिलं असाल तर भारतीय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीशी सुसंगत स्वरूपात स्वीकारल्या. म्हणजे आपल्या इथली कंडिशन्स कशी आहे, आपल्या कंडिशननुसार त्या तरतुदी मोल्ड केल्या आणि त्याच्यानंतर आपल्या संविधानामध्ये ऍड केलेल्या आहे. उदाहरणार्थ भारतीय संघराज्यवाद. आता पहा, संघराज्यवाद जो आहे ना, तर संघराज्यवाद काय असतो, जर तुम्ही व्याख्या जर संघराज्यवादाची जर पाहिली तर केंद्र आणि राज्यामध्ये सारख्या किंवा समान स्वरूपात अधिकारांचं वितरण झालं पाहिजे. पण आपल्या इथं जर पाहिलं असेल तर आपण म्हणतो की आपल्या इथं संघराज्य आहे किंवा संघराज्यवाद आहे, परंतु संघराज्यवाद असूनही केंद्र जे आहे हे खूप जास्त प्रमाणात स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आता हे का केलं आपण, कारण की आपल्या इथली परिस्थिती तशी होती म्हणून. ठीक आहे. तर म्हणून आपण असं नाही म्हणू शकत का आपण ब्लाइंडली त्या सर्व गोष्टी फॉलो केल्या. त्यानंतर आहे का, हे झालं एक पहिलं आर्ग्युमेंट. दुसरा आर्ग्युमेंट, भारतीय सभ्यता मूल्यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे समानता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे आणि संघराज्यवाद आहे. यांच्यासारखी मूल्य आपल्याला प्राचीन भारतामध्ये आढळून येतात. जे प्राचीन ग्रंथ असतात ना त्याच्यामध्ये आढळून येतात. उदाहरणार्थ
आता भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता हे आहे. ठीक आहे. तर आता प्राचीन काळामध्ये सर्व धर्म समभाव अशी संकल्पना होती. आता सर्व धर्म समभाव अशी संकल्पना प्राचीन काळामध्ये होती. तर आता प्राचीन काळ तर आपण जर पाहिला असणार, जेव्हा वैदिक काळ आहे किंवा आपल्या इथं हडप्पा संस्कृती होती, तर तेव्हापासून आपल्या इकडेचा इतिहास आपल्याकडला आहे. तर आपण हे नाही म्हणू शकत धर्मनिरपेक्षता आम्ही तुमच्याकडनं स्वीकारलं. आमचेच जे होतं किंवा आमच्याच आमचे त्याला काय म्हणतो, जे आमचे जे वारस होते, तर त्यांच्याकडून आम्ही स्वीकारलेलं आहे, आपण हे सांगू शकतो. तर हे आर्ग्युमेंट आहे. दुसरी गोष्ट, ऋग्वेदामध्ये सर्व जीवांच्या एकतेवर भर देते आणि त्यानंतर जन्म आधारित भेदभाव नाकारतो. म्हणजेच काय आहे का, ऋग्वेदात सांगितलं होतं का सर्व जे जीव आहे हे सारखेच असतात. मग सारखे आहे असं म्हटलं तर त्याच्यामुळे जर पाहिलं असणार तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. मग आपण हे म्हणू शकतो का ऋग्वेदामध्ये सांगितलं होतं का भेदभाव होणार नाही. दुसरं आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र. आता कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोललं गेलेलं होतं आणि सोबतच मालमत्तेचा हक्क याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं होतं. आता मालमत्तेचा हक्क जर तुम्ही म्हणत असाल का मूलभूत हक्क आम्ही अमेरिकेकडून स्वीकारलेले आहे, पण आता हे तर काही वर्ष अगोदर, काही हजार वर्ष अगोदर कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये लिहिलेलं होतं. ठीक आहे. दुसरं आहे का प्राचीन भारतातील महासंघ ही प्रजासत्ताक व्यवस्थेची प्रारंभिक रूपे होती. आता असं आहे का संघ होते, त्यानंतर महासंघ होते, तर अशा ज्या काही गोष्टी होत्या का ज्या आपण म्हणू शकतो का त्याच्यामध्ये जे अपॉइंटमेंट केल्या जात होत्या ह्या लोकांकडून अपॉइंटमेंट केल्या जात होत्या. म्हणजे असं नव्हतं का आपण वंश परंपरेने ह्या गोष्टी सुरू नव्हत्या. तर त्याला आपण म्हणू शकतो का ते प्रजासत्ताकचे रूप आहेत, आपण तिथे दिसते आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर सभा असो या समिती असो, जेव्हा तुम्ही वैदिक काळ जो आहे, वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ, तर वैदिक काळामध्ये सभा आणि समिती यासारख्या संस्थांमधून लोकशाही परंपरा दिसून येते. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर सभा आणि समितीमध्ये काय होतं, महिला सुद्धा होत्या, पुरुष सुद्धा होते आणि सर्वांच्या मध्ये डिस्कशन होऊन एक प्रकारे निर्णय घेतला जात होता. तर आपण हे म्हणू शकतो आपण की लोकशाही तेव्हाही होती. सर्वांना लोकांना विचारात घेऊन, लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेली एक प्रकारची सत्ता. मग लोक काय करत होते, सर्वजण ते लोक डिस्कस करत होते आणि त्यांच्यासाठी ते स्वतः नियम तयार करत होते. तर ते आपण जर पाहिलं असेल तर हा आहे वैदिक काळामध्ये. मग आता वैदिक काळामध्ये लोकशाही जी आहे, जरी आपण आता बरेच जण हे म्हणतात की आपण यांच्याकडून हे घेतलं त्यांच्याकडून ते घेतलं, असं काही नाही आहे. का तुम्ही जर आपला जो प्राचीन इतिहास आहे तो प्राचीन इतिहास जेव्हा पाहिला तर ह्या गोऱ्याशा गोष्टी आपल्याकडे अगोदरपासून होत्या. त्यानंतर आहे अंधाधुकरण नव्हे तर नाविन्यपूर्ण स्वीकार. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इनोव्हेशन केलेलं आहे. आता उदाहरणार्थ जर पालसन आपण म्हणतो बिल्स ऑफ राईट. ठीक आहे. अमेरिकेमध्ये बिल्स ऑफ राईट आहे, म्हणजे असं आहे की त्यांच्याकडे फंडामेंटल राईट्स नाही, बिल्स ऑफ राईट आहे. आता ही संकल्पना असली तरी भारतीय संविधानामध्ये काय आहे का मूलभूत हक्कांबरोबरच मूलभूत कर्तव्याचीही तरतूद केली आहे. त्यांच्याकडे मूलभूत हक्क दिलेले आहे, अमेरिकेमध्ये मूलभूत हक्क दिलेला आहे, पण आपल्याकडे काय आहे, मूलभूत हक्क सोबतच मूलभूत कर्तव्य सुद्धा. मग आपण काय केलं की आपल्यानुसार आपण इनोव्हेट केलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर असं नाही म्हणू शकत ब्लाइंडली फॉलो केलं आपण. नेक्स्ट आहे तर लोकशाही संविधानाची सार्वजनिक वैशिष्ट्ये. आता कोणत्याही देशामध्ये जर लोकशाही असेल ना तर ते वैशिष्ट्य कुठेही सापडणार आहे तुम्हाला. असं नाही की फक्त भारतामध्येच आहे किंवा अमेरिकेमध्येच आहे. ज्याही देशामध्ये लोकशाही असेल तिथं तुम्हाला ते वैशिष्ट्य सापडणारच आहे. जसं वैयक्तिक हक्कांचे संरक्षण असो, अधिकारांचे विभाजन असो, कायद्याचे राज्य असो, प्रतिनिधी स्वरूपाची शासन व्यवस्था असो, हे तुम्हाला जिथंही लोकशाही असेल. आता लोकशाही आहे, समजा मोठा देश असणार तिथं लोकशाही आहे, तिथं प्रतिनिधी निवडल्या जाणार, म्हणजे आपल्या देशासारखं. जिथं छोटा देश आहे पण तिथं लोकशाही आहे तिथं प्रतिनिधी नसणार, पण दोन्ही ठिकाणी कायद्याचं राज्य तर असणारच. ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे का आपण हे म्हणू शकतो का जसं निवडणुका जिथंही लोकशाही असणार तिथं निवडणुका, छोटं असो मोठी असो कोणताही देश असो, जर जिथं लोकशाही असेल तिथं निवडणुका होणारच आहे. ठीक आहे. नंतर आपण असं नाही की जर आपल्याला कॉपी आणि पेस्टच करायचं असतं तर आपण काय केलं असतं की मग तर आपलं तर संविधान जे आहे 2 दिवसात बनलं असतं. पण प्रत्येक तरतुदीवर, प्रत्येक अनुच्छेदावर खूप मोठं डिस्कशन झालं आणि सखोल डिस्कशन होऊन
त्याच्यानंतर आपण विचार मंथन केलं आणि त्यानंतर जे आहे एक संविधान तयार केलं. आणि त्यासाठी असं नाही की 2 दिवसात बनलं, 2 वर्ष लागले, 11 महिने लागले आणि 18 दिवस लागले. एवढी विस्तृत चर्चा चालली होती. आणि एवढ्या विस्तृत चर्चेनंतर एक संविधान अस्तित्वात आलं. ठीक आहे. त्यानंतर भारतीय मूळच्या तरतुदी, अनेक महत्वाच्या तरतुदी पूर्णतः भारतीय गरजांतून उद्भवलेल्या आहेत. म्हणजेच काय आहे की जसे की वित्त आयोग असो किंवा आरक्षणाची व्यवस्था असो किंवा पंचायत व्यवस्था असो, हे जे आहे ना, तर भारताची जी नीड होती, भारताच्या गरजेनुसार ही जी व्यवस्था किंवा ही जी तरतूद आहे ही उद्भवलेली आहे. ठीक आहे. आणि सतत विकसित होणारे संविधान आहे. असं नाही आहे की जेव्हा जर पाहिलं असणार का संविधानामध्ये आता पहा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत संरचना हे सुरुवातीला होतं का नाही, 1973 मध्ये सुरुवातीला जे होतं तर मालमत्तेचा हा मूलभूत हक्क होता, पण नंतर त्याला घटनात्मक अधिकार करून टाकला. तर असं आहे का सतत जे आहे आपलं संविधान विकसित होत चाललं. ठीक आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत का की उसनवारी संविधान असं आहे. ठीक आहे. तर म्हणून जे आहे ना, तर भारतीय संविधानाला उधार घेतलेले संविधान म्हणणे किंवा उसने घेतलेले संविधान म्हणणे हे अपुरे आहे आणि दिशाभूल करणारे आहे. हे महत्वाचं आहे का अपुरं पण आहे आणि त्यानंतर दिशाभूल पण करणारं आहे. ठीक आहे. आणि ते विविध जागतिक घटनात्मक अनुभवांवर आधारित असले तरी भारतीय परिस्थितीनुसार काय केलं की आपण जे आहे ना, भारतीय कंडिशननुसार किंवा भारतीय परिस्थितीनुसार आपण ते घडवलेलं आहे. मौलिक, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी संविधान किंवा दूरदृष्टीपूर्ण आपलं ते संविधान आहे. असं नाही आहे की आपण काय केलं की जो फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे त्या फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्हनुसार आपलं ते संविधान बनवलं आहे. म्हणून काय केलं आपण, DPSP आज लागू नाही करायचे आहे आपल्याला, अच्छा पण तुम्ही जे आहे फ्युचरमध्ये जाऊन तुम्ही लागू करू शकता. ठीक आहे. म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहे तुम्हाला आज लागू नाही करायचे आहे, पण तुम्हाला जर लागू करायचे असेल तर तुम्ही भविष्यामध्ये करू शकता. तर त्यामुळे जे आहे ना, तर त्याला बंधनकारक नाही केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा दृष्टिकोनातून आपलं संविधान बनलेलं आहे. म्हणून आपण फक्त बोरोड कॉन्स्टिट्यूशन म्हणणं हे टोटली किंवा हे जर पाहिलं जसं म्हटलं ना की अपुरा आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, दिशाभूल करणार आहे. दिशाभूल करणार म्हणजे काय करेन की अशा वेळी जेव्हा म्हटलं जाते ना, तर असं नाही की एकच संविधान, तर 60 देशाच्या जवळपास संविधान आपण रेफर केले आणि आपली कंडिशन काय आहे त्या संविधानामध्ये काय दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असणार तर आपले जे प्राचीन काळापासून जे काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथहीमध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्याच होत्या. ठीक आहे. सो जर तुम्हाला याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही ॲज इट इज म्हणजे जे पॉईंट्स आपण सांगितलेले आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे लिहाल असं मी एक्सपेक्ट करतो. आणि तुम्हाला जेही काही आपण डिस्कस केलं ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार. थँक्यू सो मच.